Hello everyone, we are discussing second topic, Code of Pharmaceutical Ethics. In previous lecture we had discussed pharmacist in relation to job. In that we had studied scope of pharmaceutical services, what are the requirements are there, what ethics to be followed, that we had seen. Then next we had seen conduct of pharmacy. Then we had discussed about handling of prescription, which care should be taken by pharmacist. Then we had seen about handling of drugs, how pharmacist should handle drug. We had seen about the apprentice pharmacist, these means are the trainee pharmacist. Before that we had discussed about the law and ethics. We had seen the difference in between the law and ethics. Okay, so now we will study about the, if anyone having difficulty in this previous lectures, if anyone having the suggestions, then ask me freely. If any difficulty is there, then ask me freely. And one important note, when you saw the lectures, that time mention your name and your roll number in the comment box. Okay, compulsory do it. Then next we will see pharmacist in relation to trade. ओके, सो हियर ट्रेड मीन्स व्हॉट. ट्रेड म्हणजे काय, तर आपण DSBM इन द सब्जेक्ट DSBM मध्ये आपण बघितलं आहे ट्रेड म्हणजे काय. ट्रेड म्हणजे तर व्यापार. ओके, ट्रेड मीन्स इट्स अ सेलिंग, बाईंग अँड एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्विसेस. दिस इज कॉल्ड ॲज द trade. Okay, so in pharmacy field manufacturer is there, industry is there. Okay, that industry is manufacturing drug. So that industry what is doing, industry is supplying drugs to wholesaler. Okay, so industry is also doing trade here. It's the exchange of goods. इंडस्ट्री काय करते, इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स प्रोड्यूस होतात, बरोबर. तर हे ड्रग्ज आहेत ते इंडस्ट्री कुठे सप्लाय करते, पुढे होलसेलर्सना सप्लाय करते. त्यांच्यामध्ये काय होतं, एक्सचेंज ऑफ गुड्स झालं. ओके, सो ह्याच्या बदल्यात काय भेटतं त्यांना, मॅन्युफॅक्चरर आहे त्याला काय भेटतो, त्याच्याकडून होलसेलरकडून म्हणजे जे काही आता सपोज गुड्स काय केल्यात, एक्सचेंज केले, त्याच्या बदल्यात पैसे भेटतात, दॅट मीन्स प्रॉफिट भेटतं. देन होलसेलर्स आहेत, होलसेलर्स पुढे काय करतात, तर ह्या ज्या गुड्स आहेत त्या काय करतात, रिटेलर्सना सप्लाय करतात. फॉर एक्झाम्पल एखादी रत्नागिरीला होलसेलर आहेत आणि देवरुखला रिटेल केमिस्ट शॉप आहे, देवरुखला मेडिकल स्टोअर आहे. तर काय होतं ह्याच्यामध्ये, जे कोणी रत्नागिरीचे होलसेलर आहेत ते देवरुखच्या रिटेल शॉपना काय करतात, फॉर एक्झाम्पल एखादे जर रत्नागिरीमधले स्टॉकिस्ट आहेत. ओके, सो ते स्टॉकिस्ट आहेत, XYZ नावाचे स्टॉकिस्ट आहेत, त्यांच्याकडे सिप्ला कंपनी आहे, आपली फार्मसीची GSK कंपनी आहे, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन. सो अशा त्यांच्याकडे कंपन्या आहेत, त्या रिटेलर्सने ऑर्डर दिली, ह्या हे प्रॉडक्ट हवेत, ते माल पाठवून देतात. ओके, सो ते काय करतात, ट्रेड करतात, एक्सचेंज ऑफ गुड्स होतं. रिटेलर त्यांचं जे काय बिल असेल होलसेलरचं ते त्यांना देतात आणि नंतर ते रिटेलर असतात त्यांच्याकडून काय घेतात, कन्झ्युमर कस्टमर्स आहेत ते मेडिसिन्स विकत घेतात. सो रिटेलरसुद्धा ट्रेड करतात, मॅन्युफॅक्चरर पण ट्रेड करतात, होलसेलर पण ट्रेड करतात आणि रिटेलरसुद्धा काय करतात, तर ट्रेड करतात. ओके, सो ट्रेड म्हणजे काय समजलं, तर ट्रेड म्हणजे व्यापार. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, दॅट हाऊ फार्मासिस्ट शुड बिहेव वाईल डुईंग द ट्रेड. फार्मासिस्टने व्यापार करत असताना काय इथिक्स फॉलो केले पाहिजेत. इन दिस वी विल लर्न विच इथिकल प्रॅक्टिसेस pharmacist should apply while doing a trade. And previous lecture we had discussed which practice we will apply for doing job. So job means what, job it's a activity. Okay, it's a task of work in which it is a piece of work in which that person, that employee is having the salary. Okay, means that higher authority owner is there, is giving salary to that employer. त्या एम्प्लॉईला काय भेटत असते, तर सॅलरी भेटत असते when he is doing job. So it's a major difference between the job and trade. ओके, जॉबचे जे आपण इथिक्स बघितले ते लक्षात आली आहेत तुमच्या, जे काही इथिक्स आहेत ते जॉबचे इथिक्स बघितलेत आपण. फार्मास्युटिकल सर्व्हिसेस हा एक फर्स्ट इथिक बघितला आपण, की ज्याच्यामध्ये काय आहे, तर
रजिस्टर्ड फार्मासिस्ट तिथे काय असला पाहिजे, प्रेझेंट असला पाहिजे. देन जे काही मेडिसिन्स आहेत त्यांचा सप्लाय आहे तो फास्ट केला पाहिजे. हे आपण त्याच्यामध्ये बघितलं फार्मास्युटिकल सर्व्हिसेसमध्ये. सेकंड आपण काय बघितलं, कंडक्ट ऑफ फार्मसी. म्हणजे काय तर म्हणजे कोणालाही बघितल्या हे रिफ्लेक्ट झालं पाहिजे की येस दिस इज अ फार्मसी, दिस इज अ ड्रग स्टोर. इथे आपण आपली मेडिसिन्स आहेत ती काय करू शकतो, घेऊ शकतो. त्याच्यानंतर मग त्याच्या बोर्डला लिमिट आहे. बोर्डवर जे काही लेटर्स असतील, जे काही नाव असेल ते सगळं काय असलं पाहिजे, लिमिटेड असलं पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये ज्या काही नोटिसेस असतील त्या प्रिमायसेसमध्ये, सो त्या सगळ्या लोकांना इझिली काय झाल्या पाहिजेत, रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत, इझिली दिसल्या पाहिजेत. ESI स्कीम असेल किंवा जनऔषधी योजना असेल, अशा प्रकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या ज्या काही फार्मसीमध्ये प्रोव्हाइड करतात, सो त्या लोकांना लगेच दिसल्या पाहिजेत. देन वाईल हँडलिंग ऑफ ड्रग्स, म्हणजे वाईल डुईंग मॅन्युफॅक्चरिंग, वाईल डिस्पेन्सिंग, हाऊ फार्मासिस्ट शुड हँडल, that we had seen in that. Then last we had seen apprentice pharmacist. Before that handling of drugs we are studying handling of prescriptions. Means जेव्हा प्रिस्क्रिप्शन येतं फार्मासिस्टकडे तेव्हा त्याने चेहऱ्यावर कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन्स नाही दाखवायची, प्रिस्क्रिप्शन आल्यावर काही कमेंट नाही करायची, आपापसात जे काही फेलो फार्मासिस्ट आहेत त्यांच्यासोबत काही डिस्कशन करायचं नाही की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, ह्याचे हे साईड इफेक्ट आहेत, अशा काही प्रकारचं की जेणेकरून पेशंटना एन्झायटी वाटेल आणि पेशंटचा फिजिशियनवरचा विश्वास उडेल, अशा प्रकारचं कोणतंही बिहेवियर फार्मासिस्टने करायचं नाही. देन हँडलिंग ऑफ ड्रग्स बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर ॲप्रेंटिस फार्मासिस्ट म्हणजे ट्रेनिंग फार्मासिस्ट जे येतात, जेव्हा तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असता एखाद्या मेडिकलमध्ये आणि आपल्याकडे म्हणजे रजिस्टर्ड फार्मासिस्ट असल्यावरती जेव्हा नवीन ट्रेनी फार्मासिस्ट येतात तेव्हा त्यांना सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड होतात की नाही हे ह्याच्यावरती लक्ष ठेवायचं. आणि आपल्याला जेव्हा वाटलं की बाबा म्हणजे हा जो नवीन फार्मासिस्ट आला आहे हा इन फ्युचर ही कॅन बिकम अ सेल्फ डिपेंडंट फार्मासिस्ट, देन ओनली गिव्ह सर्टिफिकेट टू दॅट फार्मासिस्ट. ओके, हे प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलं होतं फार्मासिस्ट इन रिलेशन टू जॉब. आता आपल्याला काय बघायचं आहे, फार्मासिस्ट इन रिलेशन टू ट्रेड. ओके, सो हिअर वर्ड इथिक्स आहे. सो इथिक्स इज अ कंपॅरेटिव्ह वर्ड. So ethics, the parameter of ethics, they are changes from person to person. व्यक्ती ते व्यक्ती इथिक्सचे पॅरामीटर चेंज होत असतात. फ्रॉम ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन, दे आर व्हॅरीज फ्रॉम स्टेट टू स्टेट, रिजन टू रिजन, कंट्री टू कंट्री. एव्हरी कंट्री हॅज इट्स डिफरंट इथिक्स, एव्हरी सोसायटी, एव्हरी रिलिजन हॅज इट्स डिफरंट इथिक्स. सो इथिक्स इज अ comparative word. Let's see. First is price structure. In that we had to decide how the price is determined, how the price is fixed. Then here is a fair trade practices, means व्यापार जे करत असतात. ओके, फार्मासिस्ट जे काय करत असतात, व्यापार करत असतात. सो दॅट टाईम विच ट्रेड प्रॅक्टिसेस, व्यापार करत असताना कोणत्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजेत. देन परचेस ऑफ ड्रग्स. आता वेन वी आर डुईंग ट्रेड, ओके, जेव्हा आपण व्यापार करतो आहे, जेव्हा समजा माझं रिटेल शॉप आहे किंवा माझं होलसेलर आहे, दॅट टाईम मी ड्रग्स परचेस करणार. आता माझं जर होलसेल आहे, मी ड्रग्स कोणाकडून घेणार, मॅन्युफॅक्चररकडून घेणार. जर माझं रिटेल आहे माझं, ओके, रिटेल मेडिकल आहे, रिटेल केमिस्ट शॉप आहे, तर मी होलसेलरकडून काय घेणार, मेडिसिन्स घेणार, म्हणजे मी ड्रग्स परचेस करणार. दॅट टाईम कोणती इथिक्स फॉलो केली पाहिजेत ते आपल्याला बघायचं आहे. देन हॉकिंग ऑफ ड्रग्स मीन्स डोअर टू डोअर सर्व्हिसेस. ओके, ती आपल्याला फार्मसी प्रॅक्टिसमध्ये फॉलो करायची नाही. सो ते हॉकिंग ऑफ ड्रग्ज अँड सेल्फ मेडिकेशन आपल्याला बघायचं आहे. देन लास्ट पार्ट जो आहे ॲडव्हर्टायझिंग अँड डिस्प्लेज. ओके, सो वाईल डिस्प्ले व्हॉट आर पॅरामीटर्स आर देअर that we have to see. First we will move towards the price structure. Okay, so see, when we are doing trade, okay, good which we trade means good which we buy, goods which we sell, goods we purchase, that time there we have to keep
फिक्स प्राईज ऑफ दॅट एनी गुड. ओके, आता मेडिसिन इज देअर, आपल्याला मेडिसिनबद्दल बघायचं आहे की जेव्हा मेडिसिन आपण खरेदी करतो, जेव्हा मेडिसिन आपण दुसऱ्यांना विकतो, सो दॅट टाईम काय करावं लागतं, ते जे काही मेडिसिन्स आहेत त्याची फिक्स प्राईज आहे ती काय करावी लागते, ठरवावी लागते. सो मग ह्याची जी प्राईज आहे, ओके, जी आपण कोणाकडून घेणार, कस्टमरकडून घेणार. कस्टमरला शेवटी ते विकणार ना मेडिसिन. सो दॅट प्राईज चार्ज फ्रॉम कस्टमर शुड बी फेअर. फेअरचा मिनिंग काय आहे, तर फेअर मीन्स काय, योग्य दर, वाजवी दर बोलतो ना, रास्त दरामध्ये, योग्य दरामध्ये. सो तो योग्य दर असला पाहिजे. ओके, दॅट कॉस्ट आहे मीन्स प्राईस चार्ज फ्रॉम कस्टमर शुड बी फेअर. योग्य दरामध्ये, योग्य किमतीमध्ये, वाजवी दर बोलतो, रास्त दर बोलतो, ते काय असली पाहिजे, त्या मेडिसिन्सची, ड्रगची प्राईज असली पाहिजे. सो आता ड्रग्सची प्राईज आहे ती कशी डिटरमाइन केली जाते, तर जेव्हा ड्रग्ज मॅन्युफॅक्चर करतात, वेन वी मॅन्युफॅक्चर ड्रग, ओके, दॅट टाईम द कॉस्ट कशी डिटरमाइन केली जाते, दॅट टाईम कीप इन द माइंड दॅट what quality of that commodity supplied and what quantity of that commodity means काय, useful thing. Okay, so drug is a useful thing, so keep in mind that how much quantity is there, what type of quality is there, that factor decide the price. हे फॅक्टर आहेत ते प्राइस डिटरमाइन करतात. ओके, आता सी हिअर ऑन स्लाइड, प्राइस चार्ज फ्रॉम कस्टमर शुड बी फेअर. ओके, म्हणजे योग्य दरामध्ये असली पाहिजे. अँड इन कीपिंग विथ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ कॉमोडिटी सप्लाइड. क्वालिटी कशी आहे त्या ड्रगची अँड क्वांटिटी ऑफ कॉमोडिटी सप्लाइड. कॉमोडिटी मीन्स युजफुल थिंग. सो हे जे आहेत फॅक्टर ते काय करतात, प्राईस डिसाईड करतात. अँड अलॉंग विथ दॅट, फक्त हेच नाही तर ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग, जेव्हा तो ड्रग काय होतो, मॅन्युफॅक्चर होतो, दॅट टाईम लेबर इन्व्हॉल्व, म्हणजे किती कामगार आहेत तिथे फॅक्टरीमध्ये, त्या प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करायला किती काय आहेत, कारागीर आहेत, देअर स्किल्स युटिलाइज, त्यांनी कोणती स्किल्स वापरलेली आहेत, टाईम कन्झ्युम, किती टाईम लागलेला आहे. सो बाय कन्सिडरिंग दिस ॲडिशनल कॉस्ट इज डिटरमाइन. सो हे कन्सिडर करून काय केलं जातं, तर ॲडिशनल कॉस्ट आहे ती काय केली जाते, डिटरमाइन केली जाते. अंडरस्टूड. सी अँड द लेबर अँड स्किल रिक्वायर्ड इन मेकिंग इट रेडी फॉर यूज. ओके, सो हे डिटरमाइन करून ॲडिशनल कॉस्ट आहे ती डिटरमाइन केली जाते, हे फॅक्टर हे करून. देन सी हिअर, सो ॲज टू एन्श्युअर अन ॲडिक्वेट रेम्युनरेशन टू द फार्मासिस्ट. ओके, म्हणजे फार्मासिस्ट आहे जो काय असतो ह्या ट्रेडिंगमध्ये इन्व्हॉल्व असतो. ही जी ट्रेडिंग प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये फार्मासिस्ट काय असतो, इन्व्हॉल्व असतो. सो हिअर फार्मासिस्टला पण त्याचं, तो जे काही काम करतो त्याचं काय भेटला पाहिजे, त्याचं त्याला मार्जिन आहे काय, जे काही त्याची जी सॅलरी आहे, त्याचे जे काही वेजेस आहेत ते फार्मासिस्टला भेटले पाहिजेत. बिकॉज when we are manufacturing that time financial gain should get, आपल्याला काय भेटला पाहिजे, प्रॉफिट हा भेटला पाहिजे when we are doing manufacturing of that. So that adequate remuneration to the pharmacist, फार्मासिस्टला काय भेटले पाहिजे, सॅलरी भेटली पाहिजे, त्याचे जे काही त्याचे जे काही प्रॉफिट आहे ते फार्मासिस्टला भेटलं पाहिजे. सो ते फार्मासिस्टला भेटण्यासाठी ते कसं डिसाईड केलं जातं, फार्मासिस्टचं रेम्युनरेशन म्हणजे फार्मासिस्टचं काय बोलतात, वाटा बोलतात, फार्मासिस्टचा वाटा, फार्मासिस्टला किती द्यावं आपण ह्यातलं फार्मासिस्टच्या वाट्याचं. सो ते कसं डिसाईड करतात, तर फार्मासिस्टजवळ केवढं नॉलेज आहे, फार्मासिस्टने कोणती स्किल वापरली आहेत, त्याच्यानंतर त्याने किती टाईम कन्झ्युम केलेला आहे. ओके, आणि ह्या सगळ्याची त्याने कसं जबाबदारीने ते पूर्ण काम केलेलं आहे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, लिसन अगेन, फार्मासिस्टचं काय, तर फार्मासिस्टने किती नॉलेज आहे त्याबद्दल, त्याचं स्किल कोणते त्याने कौशल्य आहेत ती त्याने वापरली आहेत, म्हणजे तो पर्टिक्युलर ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग करताना मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये. ओके, आता समजा टॅब्लेटचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, बरोबर. मग टॅब्लेटचं कसं मॅन्युफॅक्चरिंग करतात, तर पहिल्यांदा ड्रग पावडर फॉर्ममध्ये असतो,
तो सीव करावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सॉल्वंट ॲड करावं लागतं, व्हेइकल ॲड करावं लागतं, बाइंडिंग एजंट, ग्लाइंडिंग एजंट्स ते ॲड करावे लागतात. त्याच्यानंतर ग्रॅन्युलेशन करावं लागतं. ओके, वेट ग्रॅन्युलेशन करावं लागतं. त्याच्यानंतर त्या ग्रॅन्युल्स ड्राय करायला ठेवाव्या लागतात ड्रायरमध्ये. अँड आफ्टर दॅट टॅब्लेटचं कॉम्प्रेशन करून मग ती टॅब्लेट काय केली जाते, पंच केली जाते टॅब्लेट मशीनमध्ये. सो हे जे सगळं काम आहे त्याच्यामध्ये फार्मासिस्टने काय स्किल ॲडॉप्ट केलेलं आहे ते बघितलं जातं. किती टाईममध्ये, म्हणजे कसं कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त आउटपुट आला पाहिजे. सो या फार्मासिस्टच्या गोष्टी आहेत त्या काय केल्या जातात, डिटरमाइन केल्या जातात. आणि त्याची जी काय आहे त्याची जी कॉस्ट आहे ती काय ठरवली जाते. म्हणजे फायनान्शियल गेनसुद्धा झाला पाहिजे. बट इथे आपण काय काळजी घेतली पाहिजे, वी शुल्ड मीन्स आपण माइंडमध्ये हे पूर्ण आपलं ठेवलं पाहिजे की हे जे करत असताना ह्याच्याकडून म्हणजे कस्टमरकडून आपण जास्त पैसे घेत नाही आहोत. देअर शुड बी नो टॅक्सिंग टू द म्हणजे पेशंटवर आपण फायनान्शियल बर्डन किंवा फायनान्शियल पनिशमेंट करत नाही त्या कस्टमरवरती. बिकॉज ड्रग इज वन कॉमोडिटी. ड्रग ही अशी युजफुल गोष्ट आहे की ज्याची वॉट एव्हर प्राईज वी फिक्स, वॉट एव्हर अमाऊंट वी फिक्स, म्हणजे त्याची जी काही आपण किंमत काय करतो, फिक्स करतो. तर पेशंट म्हणजे जो परचेसर आहे तो ती घ्यायला काय असतो, तयार असतो. सो मग ह्याचा आपण गैरफायदा घ्यायचा नाही. असं जरी असलं तरी वी शुड फॉलो द इथिक्स दॅट वेन वी फिक्स प्राईज देअर शुड बी नो टॅक्सिंग. इथे लास्टला आहे बघा, बट ॲट द सेम टाईम विदाऊट अनड्युली टॅक्सिंग द परचेसर. देअर शुड बी नो टॅक्सिंग. पेशंटवर कुठच्याही प्रकारचं फायनान्शियल बर्डन किंवा अशी फायनान्शियल पनिशमेंट येता कामा नाही आहे. सो आपण ह्याच्यातून काय बघायचं, फार्मासिस्टने किंवा व्यापार करताना काय बघायचं, प्राईस स्ट्रक्चर. प्राईस फिक्स करताना फेअर मार्जिन प्रॉफिट शुड बी गेन फ्रॉम ट्रेडिंग. फेअर मार्जिन ऑफ प्रॉफिट म्हणजे योग्य ते जे काही मार्जिन आहे, योग्य तो प्रॉफिट आहे तो काय झाला पाहिजे, भेटला पाहिजे. सो इट्स अबाउट द प्राईस स्ट्रक्चर. ओके, आलं लक्षामध्ये. प्राईस फिक्स कशी केली जाते ती, प्राईस चार्ज फ्रॉम कस्टमर शुड बी फेअर. ती फेअर असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. अँड कीपिंग विथ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ दॅट कॉमोडिटी सप्लाइड, ती डिटरमाइन करते प्राईस. बट नॉट ओनली दिस, फक्त हेच नाही तर हाऊ मच लेबर इज इन्व्हॉल्व, हाऊ मच स्किल इज युटिलाइज अँड हाऊ मच टाईम इज रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चर ऑफ त्याच्यावरून ॲडिशनल कॉस्ट आहे इज डिटरमाइन. अँड अलॉंग विथ दॅट to ensure an adequate remuneration to the pharmacist who is involved in that trading. ट्रेडिंगमध्ये जो कोणी फार्मासिस्ट इन्व्हॉल्व असेल त्याचं नॉलेज, त्याचे स्किल्स आणि हाऊ मच टाईम त्याने किती टाईम कन्झ्युम केला, किती टाईममध्ये त्याने ते काम त्याने पूर्ण केलं विथ रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या सगळ्या गोष्टी करून ती जी काही प्राईज आहे ती फिक्स केली जाते. ओके, सो ह्याच्यामध्ये फायनान्शियल गेनसुद्धा भेटला पाहिजे ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग. बट ॲट द सेम टाईम देअर शुड बी नो टॅक्सिंग. ओके, देअर शुड बी नो टॅक्सिंग मीन्स सी हिअर, बट ॲट द सेम टाईम विदाऊट अनड्युली टॅक्सिंग द परचेसर म्हणजे कस्टमर, पेशंट आहे जो काय करणार आहे, ती मेडिसिन्स विकत घेणार आहे. सो त्याच्यावरती आपण काय करायला पाहिजे, कारण मी जसं म्हटलं की ड्रग ही अशी गोष्ट आहे की ज्याची आपण जेवढी प्राईस करू तेवढ्या त्या प्राईजला ते कस्टमर विकत घेतात. पण त्याचा आपण गैरफायदा घ्यायचा नाही. आपण हे इथे इथिक्स फॉलो करायचे की असं जरी असलं तरी आपल्याला त्याच्यातून योग्य तो मार्जिन प्रॉफिट भेटला पाहिजे आणि त्या जो कस्टमर आहे त्याच्यावरती जास्त फायनान्शियल बर्डन आलं नाही पाहिजे. अंडरस्टूड अबाउट प्राईस स्ट्रक्चर. देन नेक्स्ट वी विल मूव टुवर्ड्स द फेअर ट्रेड प्रॅक्टिस. आता फेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणजे काय, वेन वी सेल ड्रग. ओके, म्हणजे आपण ड्रग सेल करत असतो, आपण होलसेलरकडून ड्रग परचेस करत असतो. वेन वी सेल ड्रग, वेन वी परचेस ड्रग,
there are some persons with which our competition will be going on. So when one trading is doing by one pharmacist, same trading is doing by other pharmacist also. Okay, so दॅट टाईम आपल्या इथे कॉम्पिटिशन म्हणजे असते. माझं एके ठिकाणी माझं काय आहे, मेडिसिनचं शॉप आहे, समोर एक दुसऱ्या मेडिसिनचं शॉप आहे, किंवा माझ्या अजून बाजूला एक थोड्या अंतरावर अजून एक मेडिकलचं शॉप आहे, रिटेल केमिस्ट स्टोअर आहे. सो असं असताना काय केलं पाहिजे, नो अटेम्प्ट शुड बी मेड टू कॅप्चर द बिझनेस ऑफ अ फेलो फार्मासिस्ट बाय कट थ्रोट कॉम्पिटिशन. आता असं असताना माझ्या समोर एक मेडिकल आहे, माझ्या बाजूला अजून एक 6 दुकानं सोडून अजून एक मेडिकल आहे तिथे. सो असं असताना मी ते जे आता माझ्या समोरचं मेडिकल आहे किंवा माझ्या तिकडे 6 दुकानं सोडून माझ्याकडे काय अजून एक मेडिकल आहे. सो त्यांचा बिझनेस कॅप्चर करायचा, म्हणजे त्यांचा जो काही बिझनेस आहे, त्यांचे जे कस्टमर आहेत ते स्वतःकडे ओढून आणायचा प्रयत्न मी केला नाही पाहिजे. म्हणजे काय तर ऑलवेज कीप इन माइंड दॅट डोंट ॲडॉप्ट कट थ्रोट कॉम्पिटिशन. आता कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे काय तर आपलं नुकसान करून दुसऱ्याचं नुकसान नाही करायचं. मीन्स मुद्दामून ड्रगची जी प्राईज आहे ती कमी करायची नाही, की जेणेकरून अदर फार्मासिस्ट मला कॉम्पीट करू शकणार नाहीत, आपल्याला कॉम्पीट करू शकत नाहीत आणि त्यांचे पेशंट आपल्याकडे येतील. म्हणजे अदर फार्मासिस्टचे जे कोणी पेशंट आहेत ते आपल्याकडे येतील. त्याला काय बोलतात, कट थ्रोट कॉम्पिटिशन बोलतात. सो अशा प्रकारची कट थ्रोट कॉम्पिटिशन ही करायची नाही. कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे काय ते लक्षात आलं. म्हणजे सी हिअर, when we sell drug, when we purchase drug, there are some persons with which our competition will be going on. Okay, so one person means while doing trading is doing by one pharmacist, then same trading is done by other pharmacists. Then keep in mind that don't adopt cutthroat competition. Cutthroat competition म्हणजे काय तर आपलं नुकसान करून दुसऱ्याचं नुकसान नाही करायचं. म्हणजे मुद्दामून ड्रगची प्राईस कमी नाही करायची, की जेणेकरून दुसरे फार्मासिस्ट आहेत ते आपल्याला काय करू शकणार नाहीत, कॉम्पीट करू शकत नाहीत आणि त्यांचे पेशंट आपल्याकडे आले पाहिजेत. असं काही करायचं नाही, हे इथिक्सच्या बाहेर येतं. सो मग ते आता कशा प्रकारे करतात माहिती आहे, दॅट इज बाय ऑफरिंग एनी सॉर्ट ऑफ प्राइजेस और गिफ्ट्स. ओके, म्हणजे आता काही दुकानांमध्ये असतं माहिती आहे तुम्हाला, की 1000च्या खरेदीवर गिफ्ट, आकर्षक भेटवस्तू मोफत, किंवा एवढी जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. असं काही म्हणजे असतं ना, किती 1000च्या खरेदीवर 10% सूट. सो अशा प्रकारचं काहीही म्हणजे कस्टमरना ॲट्रॅक्ट करण्यासाठी अशा प्रकारचं काही आपण अनाऊन्स करायचं नाही. गिफ्ट म्हणजे टू ॲट्रॅक्ट द कस्टमर, डोंट अनाऊन्स दॅट गिफ्ट ऑर प्राइजेस. म्हणजे तो पेशंट जो असतो कोणी तो दुसऱ्या फार्मसीला सोडून तो रेग्युलरली जर तिथे जात असेल आणि तुम्ही जर असं काहीतरी केलं की फॉर प्राइजेस और गिफ्ट्सचं जर काही अनाऊन्स केलं तर तो त्या फार्मसीला सोडून तुमच्याकडे येईल ड्रग परचेस करायला. सो अशा प्रकारचं काही करायचं नाही. दिस शुड बी अवॉइडेड. दिस प्रॅक्टिस इज अवॉइडेड. म्हणजे दुसऱ्यांचा बिझनेस आहे तो कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा नाही. अंडरस्टँड. सो डोंट इन्व्हॉल्व युअर सेल्फ इन द cutthroat competition. Then see here, no attempt should be made to capture the business of a fellow pharmacist by cutthroat competition, that is by offering any sort of prizes or gifts, or by knowingly charging lower prices for medical commodities than those charged by fellow pharmacist. म्हणजे काय तर जे आपण इथिक्सच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं पॉईंटमध्ये, डिफरन्सच्या पॉईंटमध्ये, फॉर एक्झाम्पल जर पॅरासिटामॉल 500ची टॅबलेट आहे, 10 रुपये MRP आहे त्याची. सो तर ती 10 रुपयाची टॅबलेटची स्ट्रीप आहे ती 8 रुपयाला किंवा 9 रुपयाला विकायची नाही. इथे जर आपण काय करतोय तर
देअर आर फेलो फार्मासिस्ट ऑल्सो, बाकीचे पण फार्मासिस्ट आहेत, दे ऑल्सो वॉन्ट टू सर्वाईव्ह, त्यांचा पण बिझनेस आहे. सो मग अशा प्रकारचे जे आपण काय केलं, लो प्राईजमध्ये विकायला लागलो, तर त्यांचे जे कस्टमर्स आहेत ते सगळे काय येतील, आपल्याकडे येतील. ओके, सो मग अशा प्रकारचे प्रॅक्टिसेस आहेत, मीन्स टू सेल लोअर दॅन दॅट, अशा प्रकारचे काही प्रॅक्टिसेस आहेत ते करायचे नाही. मीन्स डोंट मेक लोअर प्राइजेस फॉर, आता अशा प्रकारचे हे जे काय आहेत तर करायचे नाहीत. आता सी हिअर, नेक्स्ट जे आपल्याला बघायचं आहे, आता सपोज वन फिजिशियन इज देअर. ओके, एखादे जर डॉक्टर असतील आणि त्यांनी जर काय सांगितलं असेल की त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं असेल की दॅट दिस मेडिसिन इज अवेलेबल फ्रॉम दिस फार्मसी ओनली, की हे जे मेडिसिन्स आहेत ह्या XYZ फार्मसीमध्येच अवेलेबल आहेत, तिथूनच तुम्ही खरेदी करा, आणि असं त्यांनी प्रिस्क्राईब केलं आणि मेन्शन केले प्रिस्क्रिप्शनवरती. ओके, सो सी हिअर, in case any order or prescription genuinely intended to be served by some dispensary is brought by mistake to another, म्हणजे एखाद्या डॉक्टरनी असं प्रिस्क्राईब केलं की ही मेडिसिन्स आहेत ती तिथेच भेटेल ह्या फार्मसीमध्ये, आणि समजा ते चुकून तुमच्या फार्मसीमध्ये आलं बाय मिस्टेक. ओके, बाय मिस्टेक जर ते तुमच्या फार्मसीमध्ये आलं, तर दॅट टाईम we should properly guide the patient that to buy medicine, to go to that pharmacy, and your medicine will be available there. Okay, and you will got that medicine to that particular pharmacy. Okay, so the latter should refuse to accept, म्हणजे ते आपण ॲक्सेप्ट करायचं नाही जर पर्टिक्युलर फार्मसीत ते मेन्शन केलं असेल तर. अँड शुड डायरेक्ट द कस्टमर टू द राईट प्लेस, मीन्स वी शुड टेल द कस्टमर प्रॉपरली, वी शुड गाईड दॅट कस्टमर प्रॉपरली, दिस मेडिसिन डॉक्टर प्रिस्क्राईब दिस, टू टेक दिस मेडिसिन दिस इन XYZ फार्मसी स्टोर, यू गो देअर अँड यू विल गेट युअर मेडिसिन्स देअर. सो आलं लक्षामध्ये, इन केस एनी ऑर्डर ऑर प्रिस्क्रिप्शन जेन्युनली इंटेंटेड टू बी सर्व बाय सम डिस्पेन्सरी. ओके, म्हणजे काय तर अशा केसमध्ये की जेव्हा प्रिस्क्रिप्शन आहे ते फक्त एखाद्याच जिथे फार्मसीला, म्हणजे जिथे फार्मसीमध्ये अवेलेबल होईल असं जेव्हा काय केलं असेल, प्रिस्क्राईब केलं असेल, इंटेंडेड केलं असेल, दॅट टाईम जर इफ बाय मिस्टेक इट कम्स टू युअर फार्मसी, देन you should refuse that. Okay, first you should refuse to accept it, you should first refuse to accept it, and you properly guide to that customer that he will go to the right place to buy. means कसं गाईड करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. देन हिअर व्हॉट आहे नेक्स्ट पॉईंट आहे तो बघा, लेबल्स, ट्रेडमार्क्स अँड अदर साइन्स अँड सिम्बॉल्स ऑफ कंटेम्पररी शुड नॉट बी कॉपीड और इमिटेटेड. इमिटेटेड म्हणजेच काय तर कॉपी, म्हणजे काय तर दुसऱ्यांचे जे ट्रेडमार्क आहेत, त्यांचे जे काही साईन आहेत, त्यांचे जे काही सिम्बॉल आहेत, त्यांची जी काही सिग्नेचर आहेत ती आपण काय करायची नाहीत, कॉपी करायची नाहीत. आपण स्वतःचे ट्रेडमार्क, आपण स्वतःचे सिम्बॉल, आपण स्वतःचे सिग्नेचर आहेत ती आपण स्वतः आपली बुद्धी चालवून, आपली स्किल्स वापरून, आपलं नॉलेज वापरून ती आपण डेव्हलप करायची. फॉर एक्झाम्पल, माझं जर झेड नावाचं मेडिकल आहे, सो त्याचं माझ्या मेडिकलचा जो काही ट्रेडमार्क असेल, म्हणजे माझ्या मेडिकलचं जे काही एखादा सिम्बॉल असेल, तो मी समोरचं जर माझ्याकडे फार्मसी आहे त्यांचा मी तशासारखा कॉपी करायचा नाही. ओके, सो तो मी माझं स्वतःचं काय करायचा, डेव्हलप करायचा. आता सी हिअर एक्झाम्पल आहे. आता GSK मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, त्यांचा हा सिम्बॉल येतो GSKचा, दिसतंय ते स्क्रीनवरती. आता इथे ही बेटनोवेट GM क्रीम आहे GSK कंपनीची, ही ह्याची खूप डिमांड असते मार्केटमध्ये बेटनोवेट GM क्रीमची. तर बघा तिथे त्याच्या क्रीमचं जे कंटेनर आहे, ओके, त्याच्यावरती बघा त्या बॉक्सवरती GSK लिहिलेलं आहे. सो पर्टिक्युलर ह्या काय आहे, ट्रेडमार्क आहे GSK कंपनीचा. देन लुपिन कंपनी आहे एक दुसरी फार्मासिस्टची. सो त्या लुपिन कंपनी आहे ना, त्यांचा हा ट्रेडमार्क आहे, हा जो तुम्हाला इथे दिसतोय लुपिन. ओके, इथे जे दिसतोय तुम्हाला लुपिन, हा त्यांचा काय आहे, ट्रेडमार्क आहे लुपिन कंपनीचा.
कुठलीही तुम्ही लुपिनची जर स्ट्रीप बघितलीत, काही त्यांचं जरी प्रॉडक्ट बघितलं, त्याच्यावरती तुम्हाला काय दिसेल, हा ट्रेडमार्क दिसेल लुपिनचा. सो अशा प्रकारे हे जे काही ट्रेडमार्क्स असतात, सायन्स असतात, सिम्बॉल्स असतात, ते काय नाही करायचे, कॉपी करायचे नाहीत दुसऱ्यांचे, आपले आपण स्वतःचे डेव्हलप करायचे, आपलं नॉलेज, आपली स्किल्स वापरून. अंडरस्टूड दिस फेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, टू अवॉइड द कटथ्रोट कॉम्पिटिशन. कटथ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे कस्टमर्सना ॲट्रॅक्ट करायचं नाही, त्यांना गिफ्ट और प्राइजेस अनाऊन्स करून किंवा लोअर प्राईजमध्ये मेडिसिन्स विकून दुसऱ्यांपेक्षा कमी किमतीमध्ये, की याच्यामध्ये असं दाखवायचं नाही की आपण दुसऱ्यांपेक्षा किती सुपेरियर आहोत, असं काही दाखवायचं नाही. आणि दुसरा पॉईंट काय आहे, जर एखादं प्रिस्क्रिप्शन, in any case this prescription is genuinely intended to be served by some dispensary and by mistake it comes to your dispensary, your pharmacy, then you should refuse to accept it and you should give proper guide to that customer that he should go to the right place. Then last is avoid this labeled avoid this copying of labels, trademarks and other signs and symbols of the contemporaries. Then next is purchase of drug. ओके, थर्ड वन. फर्स्ट आपण कोणतं बघितलं, प्राइस स्ट्रक्चर. देन सेकंड आपण बघितलं फेअर ट्रेड प्रॅक्टिस. देन नेक्स्ट काय आहे, परचेस ऑफ ड्रग. when I am having a retail drug store, that time I will purchase drug from wholesalers. Wholesaler, suppose if any one of you having wholesale drug store, then you will purchase drug from manufacturer. Okay, means both we are doing purchasing. That time when we selling drug at pharmacy, that time we are purchasing drug from wholesaler. Then when you are wholesaler, you are purchasing drug from manufacturer. When we purchase drug, that time in any condition we should not purchase spurious or substandard drug. Okay, means स्पुरियस ड्रग म्हणजे काय, तर असे जे ड्रग्ज असतात जे मॅन्युफॅक्चरर केलेले असतात, एखाद्या कंपनीचं ते नावाने मॅन्युफॅक्चरर केलेले असतात, बट ती कंपनीच काय नसते, एक्झिस्ट नसते, त्याला स्पुरियस ड्रग बोलतात. और सबस्टँडर्ड ड्रग म्हणजे काय, तर जर चांगल्या क्वालिटीचे नसतात, ते लोएस्ट क्वालिटीचे ड्रग्ज असतात, ते जे ॲज पर स्टँडर्ड्स आहेत, IP चे स्टँडर्ड्स आहेत त्याच्यानुसार बनवलेले नसतात. सो अशा प्रकारचे ड्रग्ज आहेत ते काय करायचे नाहीत, विकायचे नाहीत, परचेस करायचे नाहीत. आणि जेव्हा आपण परचेस करतो, सो ते परचेस करताना जेन्युन अँड रिप्युटेड सोर्सेस, म्हणजे जेन्युन म्हणजे प्रामाणिक आणि रिप्युटेड म्हणजे ज्यांना चांगलं रेप्युटेशन आहे, जे काय आहे, ज्यांच्या लिगल फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण आहेत. फॉर एक्झाम्पल, ॲज अ होलसेलर I will purchase drug from standard companies Cipla, GSK and so many, Lupin, Ranbaxy, so many pharmaceutical companies are there. ज्या काय आहेत रेप्युटेड कंपनी आहेत, ज्यांना चांगलं रेप्युटेशन आहे. ओके, म्हणजे ज्यांचं काय बोलतात, त्यांना मार्केटमध्ये एक चांगलं स्थान आहे त्या कंपनींचं. अँड दोज विच आर जेन्युन म्हणजे जे प्रामाणिकपणे काय करतात, ऑनेस्टली काय करतात, ते काम करतात, जे त्यांची क्वालिटी चांगली आहे, ते क्वालिटीमध्ये कुठचाही बिघाड करत नाहीत, कॉन्टॅमिनेशन करत नाहीत. सो अशा सप्लायरकडूनच काय घ्यायचे, ड्रग्ज घ्यायचे. आता सी हिअर ऑन स्लाइड, ड्रग्स शुड ऑलवेज बी परचेस फ्रॉम जेन्युन अँड रिपीटेड सोर्सेस अँड द फार्मासिस्ट शुड ऑलवेज बी ऑन हिज गार्ड. ओके, मीन्स ड्युटी ऑफ फार्मासिस्ट इज दॅट नॉट टू एड और ॲबेट म्हणजे काय, तर तो लॉ जो आहे, ओके, तो फॉलो करणं, लॉ फॉलो करणं, त्याला ॲबेट बोलतात. नॉट टू एड और ॲबेट म्हणजे लॉ फॉलो करणं बोलतात त्याला. आता इथे नॉट टू आहे म्हणजे फार्मासिस्टने इथे लॉ मोडला नाही पाहिजे. डिरेक्टली और इनडायरेक्टली द मॅन्युफॅक्चरर म्हणजे त्याचं मॅन्युफॅक्चरर करताना, पजेशन मीन्स ते ड्रग आपण विकत घेतो त्यांच्याकडून, तेव्हा. डिस्ट्रीब्युशन म्हणजे आता मॅन्युफॅक्चरर, आता होलसेलर आहेत, त्या वेगवेगळ्या रिटेलर्सना ड्रग तो डिस्ट्रीब्यूट करणार. अँड सेल, आता रिटेलर मग पुढे काय करणार, त्याचा सेल करणार, विकणार. होलसेलर पण काय करतात, सेल करतात, डिस्ट्रीब्यूट करतात. सो दॅट टाईम
इट्स अ फार्मासिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स इन हँड्स ऑफ फार्मासिस्ट. हे फार्मासिस्टने हे इथिक्स फॉलो केलं पाहिजे की डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेन डुईंग पोझेशन मीन्स वेन वी आर ओन समथिंग, म्हणजे काय तर खरेदी करणं बोलतात त्याला. when doing possession, distribution and sale of spurious or substandard drug. सो अशा प्रकारचे जे स्पुरियस और सबस्टँडर्ड ड्रग आहेत ते काय नाही करायचे नाहीत, परचेस करायचे नाहीत. आणि परचेस करताना ड्रग शुड ऑलवेज बी परचेस फ्रॉम जेन्युन अँड reputed sources. We should not purchase spurious or substandard drug because in any condition, for manufacturing, for distribution, for dispensing or for possession or for sale of drug, don't purchase these spurious or substandard drug. हे वापरायचे नाहीत, हे इथिक्समध्ये येत नाही असे ड्रग वापरणं. बिकॉज जर अशा पद्धतीचे तुम्ही ड्रग वापरत असाल तर काय होणार, तिथे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार, पेशंटना चांगल्या क्वालिटीचे मेडिसिन्स जाणार नाहीत, हेल्थ केअर सिस्टम विल बी डिस्टर्ब वेन यू आर डुईंग दिस प्रॅक्टिस. ओके, दिस इज अबाउट परचेस ऑफ ड्रग. आता आलं ह्याच्यामध्ये काय लक्षात, तर ड्रग्स शुड ऑलवेज बी परचेस फ्रॉम जेन्युन अँड रिप्युटेबल सोर्सेस and pharmacist should, it's in hands of the pharmacist, he should always on his guard that not to means not to aid or abet, म्हणजे फार्मासिस्टने इथे काय केलं नाही पाहिजे, लॉ ब्रेक नाही केला पाहिजे, और तिथे त्याने असं नाही केलं पाहिजे डिरेक्टली और इनडिरेक्टली द मॅन्युफॅक्चरर possession, distribution and sale of spurious or सबस्टँडर्ड ड्रग. जे स्पुरियस किंवा सबस्टँडर्ड ड्रग आहेत ते मॅन्युफॅक्चरिंगसाठी, पोझेशनसाठी, डिस्ट्रीब्युशनसाठी, सेलसाठी परचेस करायचे नाहीत. ओके, दिस इज अबाउट परचेस ऑफ ड्रग्स. देन नेक्स्ट इज द हॉकिंग ऑफ ड्रग्स. आता हॉकिंग म्हणजे काय, हॉकर्स कोणाला बोलतात, तर फेरीवाले जे असतात त्यांना काय बोलतात, हॉकर्स बोलतात. आता ते डोअर टू डोअर म्हणजे दारोदारी, घरोघरी येऊन, आता काही जनरल प्रॉडक्ट्स आहेत, जनरल कॉमोडिटीज आर देअर, त्यांची काय होते, डोअर टू डोअर सर्व्हिस होते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल, आता तुमचे जिथे तुम्ही कुठे राहत असाल, बिल्डिंगमध्ये, कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये, एखादी आळीमध्ये वगैरे असे तुम्ही जिथे राहत असाल, तर तिथे काय येतात, हॉकर्स येतात, फेरीवाले येतात, की ज्यांच्याकडे जनरल म्हणजे क्लोथिंग आहे, देन युटेन्सिल्स आहेत, असे जे काही जनरल प्रॉडक्ट्स असतात ते काय करायला येतात, ते फेरीवाले आहेत ते काय करायला येतात, विकायला येतात असे प्रॉडक्ट्स. बट being a pharmacist, being an educated and skilled person in any condition, which should not do door to door sale of a drug. Okay, we as a pharmacist, we are educated person, we are a skilled person, so in any condition we should not do door to door sale of drug. म्हणजे अशा प्रकारचे जे फेरीवाले जे असतात ते काय करतात, दारोदारी जाऊन, घरोघरी जाऊन त्यांचे जे प्रॉडक्ट्स असतात त्यांचा सेल करतात. सो आपण फार्मसिस्टनी अशा प्रकारची प्रॅक्टिस ही काय नाही करायची, अप्लाय नाही करायची. ऑर्डर शुड नॉट बी रिसिव्ह टेलिफोनिकली, म्हणजे टेलिफोनवरून ज्या काही ऑर्डर्स असतात, म्हणजे मला जे काही लोक सांगतात आय वॉन्ट दिस मेडिसिन्स वगैरे, सो टेलिफोनिक ऑर्डर ऑल्सो इज नॉट कम्स अंडर द इथिक्स. देन कलेक्शन ऑफ ऑर्डर ऑफ मेडिसिन ऑल्सो इट्स नॉट रिसिव्ड फ्रॉम डोअर टू डोअर, म्हणजे घरोघरी जाऊन लोकांच्या ज्या काही समजा मेडिसिन्स आहेत ते लिहून घेणं वगैरे, सो अशा प्रकारचं फार्मासिस्टने काम नाही केलं पाहिजे. सो सी हिअर, hawking of drugs and medicinal should not be encouraged, nor should any attempt to be made to solicit orders for such substances from door to door, म्हणजे ऑर्डरसुद्धा कलेक्ट नाही करायचे. देन अशा प्रकारचं डोअर टू डोअर जे काही मेडिसिन्स विकली जातात ते पण नाही करायचं फार्मासिस्टने. ओके, हे फार्मासिस्टच्या इथिक्समध्ये येत नाही हॉकिंग. देन नेक्स्ट जो पॉईंट आहे सेल्फ सर्व्हिस मेथड. आता सेल्फ सर्व्हिस मेथड म्हणजे काय, तर वेन यू आर गोईंग इन डीमार्ट, अपना बाजार, सहकारी भांडार, अँड वेन यू आर गोईंग इन एनी मॉल,
दॅट टाईम व्हॉट यू आर डुईंग, तुम्हाला जे काही तिथे आवडेल ते तुम्ही घेता, ते तुम्ही ट्रॉलीमध्ये टाकता. तुम्हाला जे काही आवडेल, तुम्हाला आवडलं बिस्किट बिस्किट घेतलं, ह्याच्यात टाकलं. पुढे जाऊन तुम्हाला मॅगी आवडली, मॅगी घेतली. सॉस आवडला, सॉस टाकला. जे काही तुम्हाला बिस्किट्स आवडली, बिस्किट्स घेतली. चॉकलेट्स आवडली, ते टाकले. सो तुम्हाला तिथे काय असतं, जे काय तुम्हाला आवडेल तिथे ते तुम्ही जाता तिथे आणि काय करता, घेता. एखादा तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जाता किंवा एखाद्या आपणा बाजारमध्ये गेलात, डीमार्टमध्ये गेलात, जे तुम्हाला तिथे काय काय पाहिजे ते तुम्ही काय घेता, स्वतः घेता. डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये जाता तुम्ही, तेव्हा तुम्ही स्वतः तिथे काय काय लागेल ते तुम्हाला घेता. जे म्हणजे स्वतः घेता तुम्ही तिथे. त्याला सेल्फ सर्व्हिस मेथड बोलतात. स्वतःचं स्वतः घेता तुम्ही. सो ही जी सेल्फ सर्व्हिस मेथड आहे ती ह्याच्यामध्ये ड्रग स्टोअरमध्ये अप्लाय नाही करायची. सी हिअर, सेल्फ सर्व्हिस मेथड ऑफ ऑपरेटिंग फार्मसीज अँड ड्रग स्टोअर्स शुड नॉट बी यूज. ओके, ही मेथड ह्याच्यामध्ये अप्लाय नाही करायची ड्रग स्टोअरमध्ये, फार्मसीजमध्ये. ह्याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे ह्या मेथडचा, तर असं जर लोकांनी सेल्फ मेडिकेशन घेतलं, ओके, मग काय करतील लोक, असं स्वतःची औषधं घेतील. त्याच्यामुळे काय होईल तर दिस मे सी हिअर, ॲज दिस प्रॅक्टिस मे लीड टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरापेटिक सबस्टन्सेस विदाऊट ॲन एक्सपर्ट सुपरविजन. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, एक्सपर्ट सुपरविजन म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, फिजिशियनच्या सल्ल्याशिवाय लोक मेडिसिन घेतील. अँड दिस वुड एनकरेज सेल्फ मेडिकेशन. म्हणजे हे सेल्फ मेडिकेशन हे डेंजरस असतं. जेव्हा आपण स्वतःच्या ह्याने जर कुठला ड्रग घेतला तर त्याचे साईड इफेक्ट्स मेन मुळात आपल्याला माहिती नसतात. आपण जेव्हा सिंगल ड्रग घेतो तेव्हा त्याचे काय डेंजर्स असतात ते आपल्याला माहिती नसतात. ओके, सो मग हे सेल्फ मेडिकेशन हे विच इज हायली अनडिझायरेबल अँड विच इज डेंजरस. सो दिस सेल्फ सर्व्हिस मेथड ऑफ ऑपरेटिंग फार्मसीज इट शुड नॉट बी अप्लाइड इन द फार्मसी प्रॅक्टिस. ओके, ही अशा प्रकारची मेथड फार्मसीमध्ये अप्लाय नाही करायची. बिकॉज का होईल ह्याच्यामध्ये, लीड टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरापेटिक सबस्टन्सेस विदाऊट ॲन एक्सपर्ट सुपरविजन. विदाऊट कन्सल्टिंग फिजिशियन्स मेडिसिन्स घेतली जातील आणि त्यांचे परिणाम हे खूप काय आहेत, डेंजर आहेत. सो हा नेक्स्ट पॉईंट झाला आपला हॉकिंग ऑफ ड्रग्स. त्याच्यामध्ये फर्स्ट काय बघितलं, डोअर टू डोअर सर्व्हिस फार्मासिस्टने द्यायची नाही, हॉकिंग करायचं नाही. टेलिफोनिक ऑर्डर शुड नॉट बी अलाउड. कलेक्शन ऑफ ऑर्डर्स फ्रॉम डोअर टू डोअर इट्स ऑल्सो नॉट अलाउड. देन लास्ट इज नेक्स्ट काय होतं, सेल्फ सर्व्हिस मेथड लाईक यू आर डुईंग इन डीमार्ट, अपना बाजार, सहकारी भांडार, वेन यू आर गोईंग इन ॲली मॉल, दॅट टाईम दिस मेथड ही जी सेल्फ सर्व्हिस मेथड आहे ती फार्मसीमध्ये अप्लाय नाही करायची. अंडरस्टूड. देन नेक्स्ट इज ॲडव्हर्टायझिंग अँड डिस्प्लेज. ओके, सो वेन एनी ट्रेडर ऑर बिझनेसमन, when he is doing business, when he is doing trade, he advertise his business. Okay, but when we discuss about pharmacy, our sales strategy should be ethical or limited. आपली जी सेल्स स्ट्रॅटेजी आहे ती कशी असली पाहिजे, लिमिटेड असली पाहिजे. ओके, सो when we advertise, okay, about our pharmacy, we develop display material. आपण डिस्प्ले मटेरियल डेव्हलप करतो. When we post these in premises, in a market or in media, so keep in mind that display material should not be undignified. So there are some points are there for that display material. So म्हणजे जेव्हा आपण जेव्हा डिस्प्ले करत असतो स्वतःच्या ह्याच्याबद्दल, तेव्हा आपल्याला काय करावे लागतात, खूप प्रिकॉशन घ्यावी लागते जेव्हा आपण ते काय करत असतो, डिस्प्ले करत असतो तेव्हा. सो सी हिअर, आता ह्याच्यामध्ये ह्यांनी म्हणजे हे काय दिलेत, खाली पॉईंट दिलेले आहेत की जे आपल्याला डिस्प्ले मटेरियलमध्ये वापरायचे नाहीत. नो डिस्प्ले मटेरियल आयदर ऑन द प्रेमायसेस, इन द प्रेस ऑर एल्सवेअर should be used by a pharmacist in connection with the sale to the public or medicines or medical appliances which is undignified style or which contains. म्हणजे अशा प्रकारचं डिस्प्ले मटेरियल मेडिसिन म्हणजे स्वतःच्या फार्मसीबद्दल
किंवा जी काही मेडिकल अप्लायन्सेस जे असतात, सो अशा प्रकारचे डिस्प्ले मटेरियल फार्मासिस्टने वापरायचे नाहीत की ज्याच्यामध्ये हे जे खाली दिलेले पॉईंट्स आहेत ते काय झाले पाहिजेत, ते पॉईंट्स आहेत. ओके, सो ते पॉईंट्स आहेत ते काय केले पाहिजेत, फॉलो केले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे तर ॲनी ऑफर अबाउट रिफंड ऑफ मनी, म्हणजे अशा प्रकारचं काही स्टेटमेंट करायचं नाही की तुम्ही आमच्याकडून हे मेडिसिन घेतलेत, जर ह्याच्याने तुमचा जर काय झाला, रोग बरा नाही झाला की किंवा तुम्हाला जर बरं वाटलं नाही तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. म्हणजे काही डोअर टू डोअर सर्व्हिसेस असतात ना, काही जे म्हणजे जनरल प्रॉडक्ट आहेत त्यांना असं तुम्ही ऐकलं असेल कधी रस्त्यावरती, जर नाही हे झालं तर पैसे परत वगैरे असं अशा प्रकारचे असतात काय काय. तर जेव्हा आपण एखादी ॲडव्हर्टाईज करतो, वेन फार्मासिस्ट इज डुईंग ॲडव्हर्टाईज अबाउट हिज फार्मसी, सो ही शुड नॉट ऑफर, he should not announce any should not display any offer about refund of money. म्हणजे हे जर तुम्हाला बरं वाटलं नाही आमच्याकडचं हे औषध वापरून तर तुम्हाला ह्याचे पैसे परत भेटतील, अशा प्रकारची कुठची ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती काय नाही करायची, फार्मासिस्टने करायची नाही. अंडरस्टूड. देन सेकंड इज काय आहे, मिसलिडिंग. आता मिसलिडिंग स्टेटमेंट म्हणजे काय असतात की फॉर एक्झाम्पल काही ॲडव्हर्टाइजमेंट हे अशा असतात की जे म्हणजे असतं बोललं जातं की हे खाल्ल्यावरती तल्लख बुद्धी येईल, हे खाल्ल्यावरती एनर्जी येईल. आता तुम्हाला माहिती आहे एक टाटा सॉल्टची एक ॲड होती, सो त्या टाटा सॉल्टच्या ॲडमध्ये होतं की ते म्हणजे मीठ आहे तर त्या मुलगीची आई ते जेवणामध्ये मीठ वापरायची ती, आणि मग नंतर पुढे जाऊन ती मुलगी काय बनली, क्लास 1 ऑफिसर बनली, IAS ऑफिसर समथिंग ती मुलगी बनली. सो अशा प्रकारच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट असतील म्हणजे हे खाल्ल्यावर तुमची बुद्धी शार्प होईल, हे खाल्ल्यावर तुम्हाला एनर्जी येईल, सो अशा ह्याला काय बोलतात तर मिसलिडिंग स्टेटमेंट बोलतात अशा स्टेटमेंटना. सो अशा प्रकारची कोणतीही मिसलिडिंग स्टेटमेंट्स आहेत ती काय नाही करायची नाहीत. ओके, देन हिअर सी मिसलिडिंग स्टेटमेंट आलं लक्षात काय आहे. देन हिअर एक्झॅगरेटेड स्टेटमेंट. तर आता एक्झॅगरेटेड म्हणजे काय तर आता ज्या प्रॉडक्ट किंवा मेडिसिन्सची किंवा एखाद्या म्हणजे ह्याची आपण ॲडव्हर्टाइजमेंट करणार आहोत, तर असं त्याची जी थेरापेटिक इफिकसी आहे म्हणजे त्याची जो काही थेरापेटिक ज्याच्यासाठी तो वापरतो, तर आपण असं त्याच्यापेक्षा अजून चढवून वगैरे सांगायचं नाही की जेवढं ती आहे तेवढीच, सो त्याच्यापेक्षा अजून काहीतरी असं चांगले वर्ड्स वापरून अजून चढवून वगैरे अशा प्रकारे ते काय करायचं नाही, सांगायचं नाही चढवून वगैरे. काय असं एखादा प्रॉडक्ट असेल तर की ह्याची थेरापेटिक आहे म्हणजे हे व्हॅल्यू आहे, ह्याचा वापर आहे एकदम चांगला आहे एकदम वगैरे असं चढवून वगैरे काय सांगायचं नाही. सो मिसलिडिंग स्टेटमेंट म्हणजे आलं लक्षात. मिसलिडिंग स्टेटमेंट म्हणजे अशा ॲडव्हर्टाइजमेंट असतात ज्या म्हणजे हे खाल्ल्यावर तुमची बुद्धी तल्लख होईल, तुम्हाला एनर्जी येईल, किंवा हे मेडिसिन घेतलं की तुमचा डिसीज बरा होईल, त्याला मिसलिडिंग स्टेटमेंट बोलतात. सो अशी मिसलिडिंग स्टेटमेंट करायचे नाहीत. एक्झॅगरेटेड स्टेटमेंट म्हणजे काय की ज्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करणार आहोत त्याची थेरापेटिक इफिकेसीपेक्षा जास्त चढवून सांगायची नाही. देन हिअर क्लेम. सो क्लेम म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल if anyone having the sexual weakness to म्हणजे any पेशंटला सेक्शुअल विकनेस असेल, then don't claim that you will become sexually strong after taking this medicine. So don't display this type of advertisement, that is some having permanent aging problem, virility loss means desire of sex is lost. So that time you should not advertise that after taking this medicine your desire of sex will be strong, then after taking this you will become sexually strong. सो अशा प्रकारचे जे काही क्लेम्स आहेत ते काय नाही करायचे, डिस्प्ले करायचे नाहीत. त्याच्यासाठी मग इनडिसेंट वर्ड आहेत अशा प्रकारचे कुठचेही वर्ड्स काय करायचे नाहीत, वापरायचे नाहीत. देन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ज असतील, सो त्यांची पण कॉन्ट्रासेप्टिव्ज जे असतील, ओके, सो
कॉन्ट्रासेप्टिव्सची ॲड आहे ती पण करायची नाही, कॉन्ट्रासेप्टिव्ह प्रिपरेशन्सची ॲड करायची नाही. समजा जर गव्हर्मेंटने जर म्हणजे गव्हर्मेंटकडून लॉ जर आला असेल, ओके, गव्हर्मेंटकडून जर ते आलं असेल तर मग ते अंडर फॅमिली प्लॅनिंग रिक्वेस्टिसाइड असं जर लिहिलेलं असेल तर तेवढंच ती त्याची काय करायची, ॲड करायची. पण जर ते गव्हर्मेंटकडून आलेलं असेल तर अंडर द फॅमिली प्लॅनिंग रिक्वेस्टिसाइड, सो अशा प्रकारची ॲड करायची नाही. देन आपली जी ॲड आहे त्याच्यामध्ये क्युअर हा जो वर्ड आहे, डिसीज क्युअर होईल हा, सो क्युअर वर्ड आहे तो काय करायचा नाही, वापरायचा नाही. आता क्युअर्ड वर्ड का वापरायचा नाही, तर म्हणजे की ह्या डिसीजच्या सिम्टम्सला क्युअर करतो किंवा ह्या डिसीजचे मेडिसिन्स अवेलेबल आहेत आमच्याकडे. फॉर एक्झाम्पल आता कोरोना आहे, कोरोना जर चालू आहे तर आता समजा कोरोनाचं मेडिसिन आलं तर हे कोरोनाचं मेडिसिन आहे आमच्याकडे मिळतं, आणि जी कोरोनाची काय काय लक्षणं आहेत, सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, ही जी काय कोरोनाची लक्षणं आहेत ती ही मेडिसिन घेतल्यावरती बरी होतात. अशा प्रकारचं क्युअर होतील. सो अशा प्रकारचं क्युअर हा जो वर्ड आहे इन रेफरन्स टू ॲन एलिमेंट ऑर सिम्टम्स ऑफ इल हेल्थ, किंवा म्हणजे मी फक्त आता कोरोना चालू आहे म्हणून कोरोनाचं एक्झाम्पल दिलं, पण कुठचाही डिसीज जेव्हा असेल तेव्हा काय नाही करायचं, अशा प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत त्या करायच्या नाहीत. जिथे क्युअर वर्ड आहे पर्टिक्युलर तो काय नाही करायचा, वापरायचा नाही. अंडरस्टूड. डोंट गिव अबाउट द गॅरंटी. आता नेक्स्ट काय आहे, अ गॅरंटी ऑफ थेरापेटिक इफिकसी. सो एखादं म्हणजे आहे ना, एखाद्याची गॅरंटी आपण द्यायची नाही की हां हे असं सांगायचं नाही की मी ह्याची गॅरंटी देऊन तुम्हाला, म्हणजे असं स्टेटमेंट करायचं नाही डिस्प्लेमध्ये की ह्याची गॅरंटी दिली आहे की ह्याच्याने, ह्या मेडिसिनने तुमचा कोरोना आहे किंवा तुम्हाला जर काय न्यूमोनिया झाला आहे किंवा तुम्हाला जर अजून काय दुसरं झालं आहे, डिसीज झाला आहे कुठचा, तर ह्या मेडिसिनने तुमचा डिसीज क्युअर होईल ह्याची गॅरंटी आहे. सो अशा प्रकारची कुठचीही ॲडव्हर्टाइजमेंट त्या फार्मसीने, ओके, म्हणजे त्या ह्याने ज्यांना कोणाला तो जे कोण डिस्प्ले करणार ॲडव्हर्टाईज, सो त्यांनी अशा प्रकारची कुठचीही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती सो त्यांनी डिस्प्ले जे करणार ॲडव्हर्टाईजमध्ये त्याच्यामध्ये अशा प्रकारे गॅरंटी देऊन सांगायचं नाही. गॅरंटी ऑफ थेरापेटिक इफिकसी म्हणजे त्याची जी काही थेरापेटिक इफिकसी आहे त्याचा जो काय आहे मेडिसिनल यूज आहे, हे असं 100% कन्फर्म सांगायचं नाही की हे जे तुम्ही घेतलं की तुम्ही कंपल्सरी बरे होणारच, असं सांगायचं नाही. देन नेक्स्ट आहे ॲन अपील टू फिअर. म्हणजे काय, तर लोकांमध्ये अशी भीती क्रिएट नाही करायची की आमच्याकडून हे मेडिसिन घेतलं नाही तर तुम्हाला हे प्रॉब्लेम होतील, अशी लोकांमध्ये कुठच्याही प्रकारची भीती क्रिएट नाही करायची की जेणेकरून लोक घाबरतील आणि ते तुमच्याकडे काय करायला येतील, हे घ्यायला येतील, औषधं घ्यायला येतील. अशा प्रकारची प्रॅक्टिस, अशा प्रकारचं काही करायचं नाही त्या जे डिस्प्लेमध्ये जी आपण ॲड देणार त्याच्यामध्ये. अंडरस्टूड. देन जेव्हा एखादा आपण प्रॉडक्टचं नॉमिनक्लेचर करतो, ओके, म्हणजे कुठल्याही मेडिसिन्सचं, तेव्हा तर त्याच्या म्हणजे ॲडवरती किंवा असा रेफरन्स द्यायचा नाही की हे मेडिसिन आहे ते आमच्याकडचं जे आमचं मेडिसिन आहे ते ह्या डॉक्टरांकडे अवेलेबल आहे किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे, ह्या मेडिकल प्रॅक्टिशनरकडे अवेलेबल आहे. अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे ते करायचं नाही. मीन्स don't give reference of doctor that our pharmacist is available at this doctor's clinic, at this hospital or medical practitioner. अशा प्रकारचं काय नाही करायचं, असं सांगायचं नाही कोणाला किंवा त्या ॲडमध्ये मेन्शन करायचं नाही. सो ॲडव्हर्टायझिंग अँड डिस्प्लेमध्ये आहे ते ह्या गोष्टी म्हणजे ह्यांची काळजी घ्यायच्या. दॅट pharmacists should not make any claims or appeals about any medicines or medical equipments by improper, unethical, unwarrantable, undignified, misleading advertisement or displays. Then pharmacists should never offer by any advertisement, that is any prize or scheme competition
देन गॅरंटी फॉर थेरापेटिक इफिकसी और रिफंड ऑफ मनी पेड. सो अशा प्रकारचे जे काही आहेत ते फार्मासिस्टने काय नाही करायचे, अशा प्रकारचे कुठचे फार्मासिस्टने फॉलो करायचे नाहीत. अशा प्रकारचे जे डिस्प्ले करणार तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट, सो अशा प्रकारचे स्टेटमेंट करायचे नाहीत त्या ॲडव्हर्टाईजवर. ते काय होणार मग, अनइथिकल होणार जर असं अशा प्रकारे तुम्ही वागलात तर. ओके. त्याच्यानंतर आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज प्रोफेशन. ओके. आता ह्याच्यामध्ये इन रिलेशन टू ट्रेड आपण फर्स्ट काय बघितलं, फर्स्ट व्हॉट वी हॅड सीन about price structure, how price is determined. Then second we had seen fair trade practices. Third we had said purchase of drug. Fourth we see hawking of drugs. And fifth we seen advertising and displays. तो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फार्मासिस्ट इन रिलेशन टू प्रोफेशन. आता प्रोफेशन म्हणजे कोणाचं, स्वतःचं जे फार्मसी प्रोफेशन आहे. ओके, स्वतःचं प्रोफेशन. सो त्या प्रोफेशनसोबत फार्मासिस्टने कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. आता प्रोफेशन कशाला म्हणतात, प्रोफेशन म्हणजे काय, वेन प्रोफेशन कशाला म्हणतात, वेअर पर्सन इन्व्हॉल्व हिमसेल्फ. ओके, मीन्स पर्सन इन्व्हॉल्व हिमसेल्फ इन दॅट प्रोफेशन हू इज अ क्वालिफाईड, develop skill, and by this knowledge, by his qualification and by his skill he is choose a working area. त्याला प्रोफेशन बोलतात. आता आपण ह्याच्यामध्ये बघत होतो प्रोफेशन म्हणजे काय आहे. DSBMमध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट आपण बघितलं. सो फार्मसी हे आपलं प्रोफेशन आहे, डॉक्टरांचं डॉक्टर प्रोफेशन असतं. सो प्रोफेशन कशाला म्हणतात की जिथे काय केलं जातं, नॉलेजचा उपयोग केला जातो. जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे, जे काही ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्या नॉलेजचा उपयोग केला जातो आणि कन्सल्ट केलं जातं. आता डॉक्टर प्रोफेशन, डॉक्टर इज कन्सल्टिंग टू पेशंट. लॉयर इज प्रोफेशन अँड दे म्हणजे त्याच्या बदल्यात ते काय घेतात, फी घेतात. सो हे कशाबद्दल झालं, डॉक्टरचं प्रोफेशन. सो तसं आपलं काय आहे, फार्मसी प्रोफेशन आहे. वी आर बाउंड टू दॅट प्रोफेशन, वी हॅड टेकन मेंबरशिप ऑफ दॅट प्रोफेशन. आपल्याला फार्मासिस्ट. ओके, आफ्टर कम्प्लिटिंग युअर SYD फॉर्म यू विल रजिस्टर अंडर द medical under the Pharmacy Council of India. That time what you will get the registration number. Okay, you will become a registered pharmacist. So आपल्याला इथे काय बघायचं आहे, फार्मासिस्टने त्याचं जे प्रोफेशन आहे फार्मसी प्रोफेशन त्याच्यामध्ये कसे वागलं पाहिजे. आता प्रोफेशन म्हणजे काय आहे ते लक्षात आलं. आता फर्स्ट त्याच्यामध्ये पॉईंट आहे तो एक्सटेंड हेल्प टू फेलो फार्मासिस्ट इन इमर्जन्सी नीड. म्हणजे फेलो फार्मासिस्ट म्हणजे काय, तर बाकीचे जे फार्मासिस्ट असतील. आता मी म्हटलं माझं इथे एक फार्मसी आहे, माझ्या समोर एक दुसरं फार्मसी आहे. म्हणजे काय, तर रिटेल म्हणजे ड्रग स्टोर आहे, मेडिकल आहे. माझं इथे एका ठिकाणी आहे आणि अजून 6 दुकानं सोडून पुढे एक मेडिकल आहे. तर ते जेव्हा मेडिकलवाले त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना मी काय केली पाहिजे, हेल्प केली पाहिजे. म्हणजे कसं हेल्प केली पाहिजे, त्यांना फार्मास्युटिकल नॉलेज आहे ते दिलं पाहिजे. काय जे टेक्निकल नॉलेज आहे ते त्यांना सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या नॉलेज काय लॉचं ते त्यांच्याशी शेअर केलं पाहिजे. त्यांना जर ते काही माहिती नसेल तर ते नॉलेज त्यांना दिलं पाहिजे. सायंटिफिक स्किल्स काय आहेत, फार्मास्युटिकल नॉलेज काय आहे, टेक्निकल नॉलेज काय आहे. सो ह्याच सगळ्याची इन्फॉर्मेशन मी त्यांना दिली पाहिजे. हे त्यांचं ज्ञान आहे त्यांचं मी काय केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. अंडरस्टूड. सो जेणेकरून ही ऑल्सो बिकम ॲन रिस्पेक्टेड पर्सन इन द सोसायटी. सो मी त्यांना काय केली पाहिजे किंवा त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना मी हेल्प केली पाहिजे. त्यांच्याकडे समजा एखादं इमर्जन्सी पेशंट आलं आहे आणि त्यांच्याकडे ते जर मेडिसिन अवेलेबल नाही आहे आणि समजा माझ्या मेडिकलमध्ये ते मेडिसिन अवेलेबल आहे तर मी त्यांना ते मेडिसिन काय दिले पाहिजे त्याची जी काय आहे MRP आहे ती घेऊन त्यांना मी ते मेडिसिन आहे ते दिलं पाहिजे. सो अशा प्रकारे फार्मासिस्टला काय केली पाहिजे, फेलो फार्मासिस्ट आहेत त्यांना काय केली पाहिजे, हेल्प केली पाहिजे. देन
शुड मेंटेन द स्टँडर्ड ऑफ द प्रोफेशन. सो स्टँडर्ड जो आहे म्हणजे जो काही फार्मसी प्रोफेशनचा जो काही दर्जा आहे तो उच्च लेवलचा जो दर्जा आहे तो त्या फार्मासिस्टने टिकवून ठेवला पाहिजे. म्हणजे त्याने कुठच्याही प्रकारचं गैरवर्तन करू नये की जेणेकरून फार्मसी प्रोफेशनला काय लागेल, धक्का लागेल. जेणेकरून त्याने कुठच्याही प्रकारचं करप्शन करता कामा नये. करप्शन म्हणजे काय तर भ्रष्टाचार वगैरे असं करता कामा नये, जो आपल्याला नेक्स्ट पॉईंट आपल्याला बोलायचं आहे त्याच्यावर. सो अशा प्रकारचं त्याने काही नाही करता कामा नये. आता सी शुड ट्राय टू वीड आउट करप्शन इन प्रोफेशन अँड सोसायटी. म्हणजे काय तर अशा प्रकारचं जो कोणी करप्शन करत असेल स्वतःच्या फील्डमध्ये और सोसायटीमध्ये तर त्याने काय केलं पाहिजे तर त्याने ते करप्शन त्यांना करू नाही दिलं पाहिजे. ओके, म्हणजे त्याने ते काढून टाकलं पाहिजे त्याच्यातून प्रोफेशनमधून. अशा प्रकारचं कोणी जर करप्शन करत असेल इवन सोसायटीमध्ये सुद्धा किंवा स्वतःच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा अशा प्रकारचं कोणी करप्शन करत असेल तर त्याने काय केलं पाहिजे, त्याने त्यांना हायर ऑथॉरिटीजना कन्सल्ट केलं पाहिजे की हे लोक पण काय करतात, करप्शन करतात. ओके, सो हायर ऑथॉरिटीजना त्याने काय केलं पाहिजे, कन्सल्ट केलं पाहिजे. अशा प्रकारचं करप्शन त्याने चालवून घेतलं नाही पाहिजे किंवा कोणाला करू पण नाही दिलं पाहिजे. अंडरस्टूड. देन आता सी हियर is relation to profession, but here time limit is over. Okay, so pharmacist in relation to profession we will continue to our next lecture. फार्मासिस्ट रिलेशन टू प्रोफेशन जे आहे ते आपण परत नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. सो इथे लक्षात ठेवा की फार्मासिस्टने जे काही लॉज आहेत ते काय केले पाहिजेत, सगळे फॉलो केले पाहिजेत. त्याच्यानंतर फार्मासिस्टला त्याच्या प्रोफेशनबद्दल एक अप टू डेट नॉलेज असलं पाहिजे. चांगल्या प्रकारचं नॉलेज जे काही फार्मसी फील्डमध्ये आहे त्याबद्दल पुरेपूर त्याला नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही लॉचं नॉलेज आहे, जे काही कायदे आहेत, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे, नार्कोटिक ॲक्ट आहे, सो अशा प्रकारचे जे काही सगळे कायदे आहेत त्याचं फार्मासिस्टला काय असलं पाहिजे तर नॉलेज, प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. देन सपोज if any person, a person who not follow law or who is disobeying law, then pharmacist should consult to the enforcing authority. That particular person is not following the law or his colleague also or fellow members also. त्याचे जर कलीग असतील किंवा फेलो मेंबर्स असतील ते पण जर लॉ फॉलो करत नसतील तर त्याने फार्मासिस्टने लॉ एन्फोर्समेंट एजन्सी असते त्यांच्याकडे त्यांची काय केली पाहिजे, कंप्लेंट केली पाहिजे. आणि समजा जर असं कोण आपल्या प्रोफेशनमध्ये आलं की जे आपल्या प्रोफेशनचं नाव काय करतं आहे, खराब करतं आहे, तर त्यांची कंप्लेंटसुद्धा लॉ एन्फोर्सिंग ऑथॉरिटी त्यांच्याकडे केली पाहिजे. ओके, सो हा जो पॉईंट आहे फार्मासिस्ट इन रिलेशन टू प्रोफेशन तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून कंटिन्यू करूया इन डिटेल. I will explain you about that point only. So in today's lecture we had studied pharmacist relation to his trade. In that first we had discussed price structure, second we had discussed fair trade practice, third we had discussed purchase of drugs, fourth one we had studied hawking of drugs, and last one had studied about advertising and displays. Okay, if anyone is not getting the point, anyone is having difficulty to understand the lectures, then ask me freely. Okay, and when you are listening the lectures, mention your roll number and your name in the comment box. Okay, compulsory. We will stop over here. Happy learning, stay safe.